रामकृष्णारे मित्रांनो, 2-3 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं ट्विट, त्यामध्ये अगदी स्पष्टपणे ते उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत हे अगदी स्पष्ट दिसत आहे. या नाराजीचं नेमकं कारण, त्याचं विश्लेषण, त्याच्या मागची पार्श्वभूमी आणि त्याला पर्याय काय, या सर्व गोष्टीवर तर आपण बोलणारच आहोत. परंतु त्याच्या अगोदर सध्या जो मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचं 2 मिनिटात विश्लेषण केल्यानंतर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या ट्विटचं विश्लेषण करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, मराठा आरक्षण हा अत्यंत ज्वलंत मुद्दा आहे आणि मित्रांनो, हा प्रश्न फक्त केवळ 1 महिन्यात निकाली काढता येऊ शकतो आणि तो जातनिहाय जनगणना करून. परंतु सरकारला हा मुद्दा निकाली काढायचा नाही. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी यावर आता निर्णय घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये विनाकारण ओबीसी मराठा असा वाद लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा जर हे लोक प्रयत्न करतील तर तो प्रयत्न त्यांच्यावर उलटणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये या लोकांनी हे पाहिलेलं आहे आणि अनुभवातून जर हे शहाणे होत नसतील, अनुभव आले अंगात ते या जगात देत असे, हे जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं जे वाक्य आहे, त्यातून जर हे लोक सुधरत नसतील तर मित्रांनो, येणाऱ्या विधानसभेमध्ये या लोकांचा दारुण पराभव होणार आहे. आणि जर यांना हा दारुण पराभव जर होऊ द्यायचा नसेल तर या लोकांनी हा ओबीसी मराठा वाद बंद करावा आणि जातनिहाय जनगणना करावी. कारण मित्रांनो, मराठा समाज हा ओबीसी मध्येच आहे, हे मात्र कोणताही पक्ष मान्य करायला तयार नाही. आणि जर आपण वास्तविक दृष्ट्या पाहिलं तर मी अनेकदा मांडलेलं आहे, ओबीसी 64% आहे, SC ST 22% आहे. ही सगळी शासकीय आकडेवारी आहे. मुस्लिम समाज ज्याला आरक्षण नाही तो 10% आहे आणि ब्राह्मण, जैन, पारसी इत्यादी 5% आहेत. म्हणजे हेच 100%च्या पुढे जातात, जवळपास 102% जातात. आणि मग अशामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाज कुठं जातो? कारण टक्केवारी तर 100% यायला हवी आणि मग त्यामुळे मराठा समाज हा ओबीसी मध्येच आहे. म्हणजे ओबीसीचं सध्याचं जे आरक्षण आहे ते विथ मराठा आहे आकडेवारीवरून. आणि ठीक आहे, मराठा समाज जर सामाजिक दृष्ट्या मागासला नसेल, ओबीसीतून त्याला आरक्षण द्यायचं नसेल, तर मग हा प्रश्न आहे की मराठा समाजाच्या वाट्याचं किंवा ओबीसींना एक्स्ट्रा आरक्षण का दिलं, हा सुद्धा प्रश्न आहे. याचं सुद्धा उत्तर, या सर्व प्रश्नांचं उत्तर जातनिहाय जनगणनेतून भेटल. जातनिहाय जनगणना सुद्धा करायची गरज नाही, हे सर्व उघड आकडे आहेत. परंतु ओबीसी नेते जाणून बुजून हे मान्य करायला तयार नाहीत. दुसरं, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं ट्विट की गरज सरो आणि वैद्य मरो. मित्रांनो, खरं तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचं हे ट्विट आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेकदा अनुभवतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेकदा या गोष्टीचा अनुभव येतो. आपल्या शेजाऱ्यापाजाऱ्यासोबत, गावामध्ये, राजकारणामध्ये, गावातल्या राजकारणामध्ये, गल्लीतल्या राजकारणामध्ये, तालुक्यातल्या राजकारणामध्ये या अनुभवाला आपल्याला सामोरं जावं लागतं की गरज सरो आणि वैद्य मरो. मित्रांनो, ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांना गरज होती त्यावेळेस माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांना साथ दिली. वास्तविक त्यांना लोकसभेमध्ये सामावून घ्यायला हवं होतं, परंतु ते घेण्यात आलं नाही. ठीक आहे, पक्ष असतो, पक्षाचा विचार असतो, जागा वाटपावरून कमी जास्त होतं, सामावून नाही घेतलं तरी सुद्धा सहमत आहे. परंतु अकोल्यामध्ये किमान माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या विरोधामध्ये उमेदवार द्यायला नको होता, परंतु ते सुद्धा महाविकास आघाडीने केलं नाही. आणि हीच खरी वेदना आहे, हे खूप दुःखद आहे. मित्रांनो, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा जो बेस वोटर आहे त्या वोटरला माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी परत आव्हान केलेलं आहे की या लोकांना भुलू नका. परंतु मित्रांनो, या निमित्ताने सुद्धा काही प्रश्न निर्माण होतात की माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केवळ एकट्याने लढून काही होणार नाही, त्यांना मित्र पक्षांची गरज आहे. जर ते एकटे लढले तर मित्रांनो परत भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल, परंतु माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना त्यातून काहीही भेटणार नाही. मग मित्रांनो, असंच होणार असेल, भारतीय जनता पार्टीचंच सरकार येणार असेल तर भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेमध्ये जायला काय हरकत आहे? किमान आपली काही माणसं तिथं असतील, आपले प्रश्न मांडतील, सोडवतील, याचा सुद्धा विचार माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी करणं गरजेचं आहे. नाहीतर महाविकास आघाडीने माननीय प्रकाश आंबेडकर साहेबाला सन्मानपूर्वक जागा
विधानसभेमध्ये देणं गरजेचं आहे. काय होईल आता तो भविष्याचा प्रश्न आहे. आता त्यांच्यामध्ये बरंचसं तुटलेलं आहे. त्यांचे मन कसे जुळून येतात हे येणाऱ्या काळामध्ये कळेल. परंतु काहीही करून माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी यावेळेस किमान 10 खासदार निवडून आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी युती केल्याशिवाय प्रसंगी MIM सोबत काही जागेवर युती जर केली, अनेक काही पक्षासोबत जर मनोज जरांगे पाटील जर राजकारणामध्ये जर उतरले, आता ते काय निर्णय घेतील याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि जर मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतला तर मित्रांनो तो महाराष्ट्रामध्ये क्रांतीचा दिवस असेल. महाराष्ट्रामध्ये क्रांती होईल. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एक नवीन सरकार तिसरा पर्याय म्हणून उदयाला येईल. वंचित बहुजन आघाडीचा त्यामध्ये खूप मोठा रोल असणार आहे आणि मनोज जरांगे पाटील, मुस्लिम समाज, इतर जे काही OBC समाज सोबत येतील, या सर्वांना सोबत घेऊन एक नवीन पर्याय, सक्षम पर्याय या महाराष्ट्रामध्ये उदयाला येईल आणि जेवढ्या काही आपल्या समस्या आहेत त्या यातून सोडवण्याचा प्रयत्न होईल ही आशा करूयात. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.